दादांना ही ज्यावेळेस गोष्ट कळली की गावकरी अन्नत्याग आंदोलन करण्याच्या पावित्र्यामध्ये आहेत, त्या दिवशी मी हॉस्पिटलला होतो. मी शेवटच्या 10 मिनिटात आलो. जी गावकऱ्यांनी इथं बैठक आयोजित केली होती, त्या बैठकीत मी शेवटच्या 10 मिनिटात आलो. माझ्याकडे ज्या काही गोष्टी माहीत होत्या त्या पण गावकऱ्यांना माहीत असणं पाहिजे या संदर्भात मी त्यांना बोललो. गावकरी जे नियोजन करत आहेत आणि गावकरी जे न्यायाच्या भूमिकेमध्ये काय पावित्र्य असेल पुढचा, या संदर्भात जे मीटिंग मध्ये बोलणं झालेलं आहे, त्याच्यात मी जे अन्नत्याग आंदोलन करत आहेत गावकरी, त्याच्यामध्ये प्रामुख्यानं सहभागी होणार आहे. दादांची एक प्रामाणिक भूमिका होती. मला दादा येणार आहेत म्हणलं की मी गावकऱ्यांबरोबर अंदाजित बोललो की हे जे अन्नत्याग आंदोलन करणार आहेत गावकरी, ते कसं थांबवण्यात येईल आणि ज्या अंमलबजावण्या आहेत त्या सगळ्या मागण्यांच्या कशा सरकारकडून करणं होईल अशी त्यांची भावना होती. पण त्यांना अडचण अशी आली की गावकऱ्यांशी काय संपर्क, आंदोलन करा म्हणलं तरी अडचण आणि नका म्हणलं तरी त्यांना अडचण, अशा पावित्र्यामध्ये दादा म्हणजे भावना झाली. आंदोलन करावं लागतंय. तर त्याचं कारण असं आहे की केस पोलीस स्टेशनचे DYSP कमलेश मीना साहेब यांनी एवढी गडबड 5व्या दिवशी तपास यंत्रणा सगळी CID कडे देणं हे का गरजेची वाटली त्यांना? का त्यांनी सरकारकडे 2, 4, 8 दिवसाचा कालावधी मागून घेतला नाही? त्यांनी का सगळे CCTV जिल्ह्यातले काढून घेतले नाहीत? हा आमचा गावकऱ्यांचा कुटुंबियाचा सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न आहे. कारण का प्रसार माध्यमातून, पत्रकार बंधूंच्या माध्यमातून किंवा जे समाजातील घटक आहेत, जे लोक आहेत, त्यांनी ज्या प्रकारे CCTV फुटेज, ऑडिओ क्लिप, जे काही पुरावे जे की सढळ मानले जातात या केसमध्ये, हे त्यांनी ते देऊ शकले, तर या पोलीस यंत्रणेनं ह्याच्यावर का गांभीर्यानं घेतलं नाही? म्हणून हे जे आंदोलन करण्याचा जो मानस ठेवलेला आहे गावकऱ्यांनी, त्यात मी स्वतः, जरी कुटुंबीय लहान लेकरं माझे सहभागी नाही होऊ शकले त्याच्यात, तरी मी स्वतः त्याच्यात सहभागी होणार आहे. याची गांभीर्यपूर्वक दखल घ्यावी. दादाची पण भावना तीच आहे आणि त्या भावनेतून यांनी दखल घेतली पाहिजे अशी कुटुंबियाची आणि गावकऱ्यांची देखील म्हणजे भावना आहे.